ओके. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बीम आणि त्याबद्दलची पूर्ण थेअरी बघितली होती. बीम, टाईप्स ऑफ सपोर्ट, टाईप्स ऑफ बीम आणि त्यानंतर टाईप्स ऑफ लोड झाले होते. आता या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम ऑन सिम्पली सपोर्टेड बीम. एक एक टाईपचे बीम बघूया. सिम्पली सपोर्टेड, त्यानंतर ओव्हरहँग, कॅन्टिलिव्हर, फिक्स, सगळ्या टाईपचे बघणार आहेत आपण. सो सगळ्यात पहिले स्टार्ट केलं आपण प्रॉब्लेम्स ऑन सिम्पली सपोर्टेड बीम. हिंज सपोर्टचे बी बघू, रोलर सपोर्टचे बी. सो जसे जसे या ठिकाणी सपोर्ट चेंज होत जातील त्यानुसार थोडंफार व्हॅल्यूज चेंज होणार आहे. प्रोसेस तीच आहे, प्रोसेसमध्ये काही चेंज नाही आहे. आणि हे जे क्वेश्चन्स आपण आता इथं घेणार आहेत हे असे तुम्ही एक इन द सेन्स आता जेवढे बी सपोर्टचे क्वेश्चन होतील त्यापैकी 2 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करून चला की तुम्हाला 8 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन विचारले जातील. पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया. सिम्पल आहे, जास्त काही कठीण नाही आहे, काही जास्त क्रिटिकल करायची गरज नाही. सिम्पल लक्ष द्या इकडे. सॉरी, काय एक्झॅक्टली क्वेश्चनमध्ये सांगितलेलं. क्वेश्चन काय बघा. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर. स्पॅन म्हणजे माहिती आहे आपल्याला. स्पॅन म्हणजे काय सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, डेफिनेशन पाहिली आपण स्पॅनची, की 2 सपोर्टमध्ये जेवढं डिस्टन्स राहतं त्याला काय म्हणतो आपण स्पॅन. आणि ते किती आहे 6 मीटर. आणि सिम्पली सपोर्ट कसं सांगितलं होतं की एक बीम राहील आणि त्याला शेवटी फक्त एंडवर काय असणार आहे 2 सपोर्ट असणार आहे. हा सिम्पली सपोर्टेड बीम झाला. ही स्ट्रेट लाईन म्हणजे आपला बीम आहे आणि हे खालून भेटलेल्या 2 रिॲक्शन म्हणजे काय त्याचे सपोर्ट आहे. तर या 2 सपोर्टमधलं जे अंतर आहे ते किती सांगितलं आहे 6 मीटर. आणि यालाच तर आपण स्पॅन म्हटलं होतं है ना. सो दिस इज द स्पॅन ऑफ द बीम 6 मीटर. त्याच्यावर काय सांगितलं आहे हॅज 2 कॉन्सन्ट्रेटेड लोड. कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे कोणता लोड राहतो, पॉईंट लोड राहतो. 2 पॉईंट लोड आहे. कितीचे 8 न्यूटन आणि 10 न्यूटन. ठीक आहे, 2 लोड माहीत पडले कितीचे आहेत 8 न्यूटन आणि 10 न्यूटनचे. किती अंतरावर आहे तर ॲट 2 मीटर अँड 4 मीटर फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट. जो डाव्या साईडचा सपोर्ट आहे त्यापासून 2 मीटर अंतरावर पहिला लोड येतो. कितीचा आहे 8 किलो न्यूटनचा. चलो ठीक आहे, मग मी या ठिकाणी दाखवू शकतो 8 किलो न्यूटन. आणि हे डिस्टन्स किती होऊन जाईल त्यासाठी 2 मीटर. ठीक आहे, 10 किलो न्यूटन पुढचा लोड आहे आणि तो किती अंतरावर आहे 4 मीटर. आणि 4 मीटर कुठून आहे लेफ्ट हँड सपोर्टपासून. बरेच स्टुडंट ही चूक करतात की हे 2 मीटर इथून पुढे 4 मीटर आणि इथं दाखवलं तुम्ही 10 किलो न्यूटन. नाही, रॉंग. काय सांगितलं होतं तुम्ही 4 मीटर कुठून दाखवून दिलं 2 मीटर डिस्टन्सच्या पुढे, पण त्यांनी 4 मीटर कुठून सांगितलं होतं फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. सो लेफ्ट हँड सपोर्टपासून 4 मीटर पुढे सांगितलं असल्यावर याचा अर्थ काय बघा. आता एक तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की जर इथून पुढे 4 मीटर दाखवायचं म्हटलं तर ते इथं येईल डायरेक्ट, कारण 6 मीटर हे पूर्ण डिस्टन्स आहे ना. हे 2 मीटर आणि हे 4 मीटर 6 मीटर. पण असं नाही राहणार. काय सांगितलं आहे की जे डिस्टन्स आहे ते 4 मीटर आहे, पण ते लेफ्ट हँड सपोर्टपासून जर 4 मीटर आहे तर हे पहिले 4मधनं पहिले हे 2 होऊन गेले तर हे परत 2 मीटरचं अंतर. इथं एक लोड राहील आणि हे लास्टमध्ये उरलेलं अंतरसुद्धा किती असणार आहे मग 2 मीटर. आणि इकडच्या साईडला जो लोड अप्लाय होतो आहे तो कितीचा आहे 10 किलो न्यूटनचा आहे. चलो ठीक आहे, झालं. मग आता यांना तुम्ही पाहिजे तर नाव देऊन टाका. लेट्स से दिस पॉईंट इज ए, दिस पॉईंट इज बी. सो दिस इज रिॲक्शन ॲट आर. ए म्हणजे काय असणार आहे रिॲक्शन ॲट ए आणि आर बी म्हणजे काय असणार आहे रिॲक्शन ॲट बी. ठीक आहे. नाव आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे त्यांनी, फाइंड द रिॲक्शन ॲट द 2 सपोर्ट. क्वेश्चनमध्ये बघा एक बीम दिला होता, त्या सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याचा स्पॅन दिला आहे 6 मीटर. त्या बीमवर 2 पॉईंट लोड अप्लाय होत आहे 8 आणि 10 न्यूटनचा. त्या पॉईंट लोडचं अंतर 2 मीटर आहे लेफ्ट हँड सपोर्टपासून 8चं. आणि 10 किलो न्यूटनचा जो लोड होता त्याचं अंतर होतं 4 मीटर कुठून लेफ्ट हँड सपोर्टपासून. विचारलं काय की हे जे 2 सपोर्ट होते आर ए आणि आर बी या दोघांचं रिॲक्शन फाइंड आउट करा की हे वरून जे लोड अप्लाय होतं याला बॅलन्स करण्यासाठी आर बीने किती ताकद लावली, किती फोर्स लावला आणि आर एने किती फोर्स लावला. फाइंड आउट कसं करणार तर फाइंड आउट करण्याची मेथड सिम्पल आहे. सगळ्यात पहिले जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला दिसेल की 8-10 कसे लोड आहेत व्हर्टिकल आहेत है ना. 8 आणि 10 दोन्ही कसे आहेत व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जात आहे. आणि आर ए आणि आर बी ह्या ज्या 2 रिॲक्शन भेटणार आहे हे सुद्धा कसे आहेत व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे जे चारही फोर्सेस आहेत ते चारही फोर्सेस व्हर्टिकलच आहे. एक क्वेश्चन प्रॉपर डिटेलमध्ये शिकलं की बाकी तुम्हाला करता येईल. मग परत एकदा सांगतोय बघा, आर ए आर बी प्लस आणि 8 आणि 10 हे सगळे फोर्सेस कसे आहेत व्हर्टिकल आहेत. 2 व्हर्टिकली डाऊनवर्ड जात आहे, 2 व्हर्टिकली अपवर्ड जात आहे. हे जे डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस यांना बॅलन्स करण्यासाठी रिॲक्शन्स अपवर्ड चालले आहेत. ठीक आहे, मग आता हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही फोर्सेस घेणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही मेन डायग्राममधून इक्वेशन तयार करताय
तर जे वर जाणारे फोर्स असतील त्यांना पॉझिटिव्ह पकडा, जे खाली जाणारे फोर्स असतील त्यांना निगेटिव्ह पकडा. तुम्ही उलटंही पकडू शकता, पण ही स्टँडर्ड मेथड आहे, असेच चालत राहतात, कन्फ्युजन करायचं गरज नाही. वर जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. ठीक आहे, आपण असं मी हेच घेतो ना की वाय ॲक्सिस वरती जो जातो त्याला पॉझिटिव्ह घेतो आणि खाली जाणारा वाय ॲक्सिस काय राहतो, निगेटिव्ह. तसंच हे पण आहे, वर जाणारे फोर्स पॉझिटिव्ह, खाली जाणारे फोर्स निगेटिव्ह, व्हर्टिकल आहे. चलो ठीक आहे. मग आता जे वरून खाली येत आहे त्यांना मायनस घ्या, जे खालून वर चालले त्यांना प्लस घ्या. तर आर ए खालून वर चालला आहे तर याला काय घेणार तुम्ही, प्लस. तर इथं सगळ्यात पहिले आपण कंडिशन घेणार, सॉरी, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 है ना. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू काय येतं आहे बघा. आता समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 ही इक्विलिब्रियमची कंडिशन राहील. त्यापूर्वी करायचं काय या क्वेश्चनसाठी पर्टिक्युलरली, समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढतो आहे आपण. याचा अर्थ काय राहतो, सम कोणाची, एफ ऑफ वाय, जे फोर्स कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग काम करत आहे, वाय. परत एकदा याचा अर्थ राहतो समेशन, सम फोर्सेसची, कोणत्या फोर्सेसची, जे वाय ॲक्सिसच्या अलॉंग काम करत आहे. वाय ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे व्हर्टिकल फोर्स जात आहे, त्यांची ॲडिशन करायची. तर सगळ्यात पहिला फोर्स कोणता होता आपला, आर ए. खालून वर जाणारा आर बी, वरून खाली येणारा 8 मायनस, आणि 10 वरून जो खाली येतो आहे तो पण मायनस. तो किती होता, -10. ठीक आहे. तर मग समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू काय पुट करायला सांगितलं होतं मी, 0. मग 0 इज इक्वल टू आर ए प्लस आर बी मायनस 18. -8 -10 तुम्ही कॅल्सीमध्ये टाका, -18 सॉरी -18 इकडे येताना काय म्हणता येईल, प्लस. तर हिअर आर ए प्लस आर बी इज इक्वल टू काय बनतं आहे, +18. ऑप्शन फर्स्ट, सॉरी क्वेश्चन फर्स्ट. ठीक आहे. तर आर ए प्लस आर बी इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, 18 भेटून गेलं. चलो ठीक आहे. आता मला आर ए आणि आर बीची व्हॅल्यू काढायची आहे. ती दोघांची मिळून किती येणार आहे, 18. पण आता आर एची किती आणि आर बीची किती त्यामधली ते फाइंड आउट करण्यासाठी आता फोर्सेस फक्त व्हर्टिकल होते. ठीक आहे. मग आता दुसरं काही ऑप्शन नाही. तर मग आता काय करायचं आहे, तुम्हाला मुवमेंट लावायचं आहे. ठीक आहे, मुवमेंट लावायचं. मग मुवमेंट कोणत्या पॉईंटवर लावणार, जी तुम्हाला माहीत नाही आहे. ठीक आहे. कोण कोण माहीत नाही आहे, आर ए माहीत नाही आणि आर बी माहीत नाही आहे. तर ए पॉईंटवर मुवमेंट लावा मग, किंवा बी पॉईंटवर मुवमेंट लावा, चॉईस तुमची आहे. आता मुवमेंट कसा लावायचा ते आत्तापर्यंत तुम्ही शिकलेले नाही. तर मुवमेंट कसा लावतात ते व्यवस्थित बघा. सगळ्यात पहिले त्यापूर्वी लक्षात ठेवा, हे तुम्ही लिहून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणार, की मुवमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय राहतो, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि डिस्टन्स कुठून कुठपर्यंतचं राहतं, तर ज्या पॉईंटवर तुम्ही मुवमेंट लावताय तो पॉईंट आणि ज्या पॉईंटवर फोर्स आहे त्या दोघांमधलं डिस्टन्स, फोर्समधलं आणि ज्या पॉईंटवर मुवमेंट लावलेलं आहे त्या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं राहतं. मग आता इथं मी तुम्हाला एक मुवमेंट लावून दाखवतो बघा. लेट्स टेक अ मुवमेंट अबाउट पॉईंट ए. मी कोणत्या पॉईंटच्या अबाउट मुवमेंट घेतो आहे, तर ए पॉईंटच्या अबाउट मुवमेंट घेतो आहे. ठीक आहे. आणि इक्विलिब्रियमची कंडिशन काय राहते, की समेशन ऑफ मुवमेंट इज इक्वल टू काय राहतं, 0. तुम्ही एच्या ऐवजी बीवर पण घेऊ शकतात, पण त्याच्याने कंडिशन्स बदलतात. ठीक. मग ए पॉईंटवर जर मुवमेंट घेतला तर सगळ्यात पहिले मुवमेंटचा फॉर्म्युला काय होता, फोर्स इंटू डिस्टन्स. चलो ठीक आहे. पहिला फोर्स कोणता आहे, आर ए मल्टिप्लाय बाय काय पाहिजे त्याचं, फोर्स तर घेतला तुम्ही, फोर्स कोणता होता, आर ए. पुढे काय पाहिजे, डिस्टन्स. आता मला हे सांगा की डिस्टन्स कशामधलं पाहिजे होतं, ज्या पॉईंटवर मुवमेंट लावतो आपण त्या पॉईंटपासून तर ज्या पॉईंटवर फोर्स आहे तिथपर्यंत. हे बघा की मुवमेंट कोणत्या पॉईंटवर लावला, ए पॉईंटवर. आणि आर ए जो फोर्स आहे तो कोणत्या पॉईंटवर आहे, ए पॉईंटवरच आहे. ज्या पॉईंटवर मुवमेंट लावला तो पण ए, ज्या पॉईंटपासून घेतो तो पण ए. तर मग दोघी जर पॉईंट एकाच ठिकाणी, याचा अर्थ मुवमेंट डिस्टन्स काय होऊन गेलं, 0. एक तर तुम्ही असं लक्षात ठेवा की ज्या पॉईंटवर मुवमेंट लावला त्याच्यामधूनच जर फोर्स पास होत असेल तर डिस्टन्स काय होऊन जातं, 0, किंवा त्याचा मुवमेंट काय येतो, 0 येतो. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. परत एकदा सांगून देतो आहे की ज्या पॉईंटवर तुम्ही मुवमेंट लावताय जर त्याच्यामधूनच फोर्स पास होत असेल तर त्याचं डिस्टन्स काय होऊन जातं, कायम 0 राहतं. पुढे हे पण झालं. आता नेक्स्ट आहे बघा 8 किलो न्यूटनचा. ठीक आहे. आता यामध्ये बी कंडिशन आहे, जसं इथे तुम्ही बघितलं पहिले एफ ऑफ वाय लावताना की वर जाणारा फोर्स पॉझिटिव्ह आहे, खाली जाणारा फोर्स निगेटिव्ह आहे. आता मुवमेंटमध्ये काय राहतं की जर क्लॉकवाईज मुवमेंट लागला तर प्लस घेतला जातो आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट लागला तर काय घेतला जाईल, मायनस. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. क्लॉकवाईज मुवमेंट राहिला तर प्लस, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट राहिला तर मायनस. चलो ठीक आहे. मग आता प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं ते नंतर ठरवू. पहिले दुसरा फोर्स कोणता आहे, 8 मल्टिप्लाय बाय त्याचा डिस्टन्स. डिस्टन्स कुठून कुठपर्यंतचं पाहिजे होतं, ज्या पॉईंटवर आपण मुवमेंट लावतो आहे तिथून
तर ज्या पॉईंटवर फोर्स आहे, चलो ठीक आहे, मुवमेंट कोणत्या पॉईंटवर लावताय तुम्ही ए, आणि फोर्स कोणत्या पॉईंटवर आहे या ठिकाणी, दोघांमधलं अंतर किती आहे 2 मीटर. आता तुम्ही म्हणाल हे परपेंडिक्युलर आहे का, हो, कारण फोर्स कसा आहे आपला व्हर्टिकल आणि डिस्टन्स कसं आहे हॉरिझॉन्टल. फोर्स व्हर्टिकल तर परपेंडिक्युलर कसं येईल त्याला हॉरिझॉन्टल. तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे, ए पॉईंट आणि 8 किलो न्यूटनमध्ये 2, तर इथं काय होऊन जाईल 8 × 2. मग आता प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं ते ठरवून घेऊ पहिले. तर ए पॉईंट आहे आपल्याकडे, ठीक आहे, ए पॉईंटवर मुवमेंट लावताय, ते क्लॉकवाईज येईल का अँटी क्लॉकवाईज येईल हे कसं ठरवायचं, ज्या पॉईंटवर तुम्ही मुवमेंट लावताय त्या पॉईंटला पकडायचं, जो फोर्स आहे तो त्या पॉईंटकडे कसा फिरून जाईल बरं, फोर्स कुठं चालला आहे वरून खाली, तर हा खालून असाच फिरून एकडे येऊ शकतो, ठीक आहे, हा फिरून याच पद्धतीने एकडे येईल, तो एकडे कसा जाईल ते बघायचं फक्त. तर 8 इथून येताना जर असा फिरतोय तर अशी म्हणजे कोणती डायरेक्शन राहते, ही क्लॉकवाईज डायरेक्शन राहते ना अशी, तर याला काय करणार तुम्ही प्लस. परत एकदा पुढे बघायचं, 10चं बघू, 10 बघा. आता पहिले फोर्स किती आहे आपला 10. व्हॉट अबाउट डिस्टन्स, ए पॉईंट आणि 10मध्ये डिस्टन्स किती आहे 4. आता प्लस येईल की मायनस येईल, परत तसंच पॉईंट मुवमेंट कोणत्या पॉईंटवर लागतो आहे ए, 10चा फोर्स कुठे चालला आहे खाली, तर हा एकडे कसा येईल फिरून या पद्धतीने इथून, तर हा परत कसा फिरतो आहे असा क्लॉकवाईज, तर हा पण क्लॉकवाईज आला म्हणजे हा पण काय होऊन जाईल प्लस. ना पुढचा आर बी इंटू डिस्टन्स बघा त्याचं किती आहे, आर बीचं डिस्टन्स एपर्यंत किती डिस्टन्स आहे 6 मीटर, ठीक आहे. मग आता हा प्लस येईल का मायनस येईल, तर हे बघा की आर बी कुठं चालला आहे वर, हा वर चालला आहे, तर हा वरून एकडे जर यायचं आहे, याला वरतीच जायचं आहे, त्याची डायरेक्शन कुठं आहे अपवर्ड साईडला आहे, तर हा वरून फिरून कसं येईल या पद्धतीने, तर कोणत्या डायरेक्शनमध्ये येतो तो अँटी क्लॉकवाईज आला म्हणजे असा, आणि तर मग काय येऊन जाईल मायनस इज इक्वल टू, या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर इक्वल टू काय लिहायचं होतं आपल्याला 0. इथं लिहिलं होतं ना तुम्ही, जे काही मुवमेंट घ्याल सगळ्यांची ॲडिशन करा, इक्वल टू काय येईल 0. चलो ठीक आहे, 0 × RA काय येईल ते 0, प्लस 8 × 2 16, प्लस 10 × 4 40, मायनस 6RB. ठीक, आता हे रफ करतोय मी, इज इक्वल टू पुढचा काय 0. आता हे आपल्याला माहिती आहे की मायनस 6RB पलीकडे जाताना काय होऊन जाईल प्लस, आणि 16 आणि 40 किती होऊन जाते 56, तर 56 इज इक्वल टू मायनस पलीकडे जाऊन झालं प्लस, तर मायनसचं झालं प्लस, तर काय झालं 56 इज इक्वल टू 6RB. तर इथून काय भेटू शकतो तुम्हाला RBची व्हॅल्यू. काय करणार RB काढण्यासाठी, RB इज इक्वल टू, मी पहिले पण सांगितलं आहे तुम्हाला की जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची राहते त्याला काय करायचं एकटं पाडायचं. मग आता 6 आणि RBमध्ये काय मल्टिप्लिकेशन, तर हा 6 खाली येताना काय होऊन जाईल डिवाइड, तर 56 / 6. आन्सर जर फाइंड आउट केलं तर तुम्हाला भेटतं 9.33. ना युनिट काय देणार, तर RA काय फोर्स आहे, RB काय फोर्स आहे, आणि इथं फोर्सचं युनिट काय होतं किलो न्यूटन, तर इथं पण काय होऊन जाईल किलो न्यूटन. ही एकच व्हॅल्यू भेटली आपल्याला अजून, ठीक आहे. कशाची व्हॅल्यू भेटली, ही RBची. आता ही व्हॅल्यू उचलायची आणि कुठं पुट करणार इक्वेशन 1मध्ये. इक्वेशन 1 काय सांगतंय, इक्वेशन 1 सांगतंय की RA आणि RB दोघांची मिळून किती व्हॅल्यू तयार होणार होती 18, तर RA प्लस RBची व्हॅल्यू किती आहे 9.33 इज इक्वल टू काय 18. हा प्लस 9.33 इकडे येताना काय होणार आहे मायनस, जर याला मी मायनस केलं तर RA इज इक्वल टू काय होऊन जाईल 18 - 9.33, आणि 18 - 9.33 केलं तर आन्सर भेटेल 8.67 किलो न्यूटन. हे झाले तुमचे दोन्ही आन्सर. एवढं सॉल्व केलं तुम्हाला 4 मार्क्स भेटतात. ठीक आहे, हे कळलं आहे सगळ्यांना. अजून क्वेश्चन घेऊ आपण 1-2, तर तुम्हाला व्यवस्थित कळून देईल. मुवमेंटचा जो भाग आहे तो व्यवस्थित समजा फक्त, ठीक. ओके, चला सेकंड क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. डिफरंट इन द सेन्स याच्यामध्ये एक दोन जास्त फोर्सेस दिलेले आहेत. आता बघा क्वेश्चन कसं सांगितलं आहे. एक बीम आहे AB, 9 मीटर स्पॅन सांगितला आहे, 9 मीटर लांब एक बीम आहे, सिम्पली सपोर्टेड सांगितलं आहे ॲट द एंड्स. द बीम कॅरीज अ पॉईंट लोड. बघा पहिले इथपर्यंतचं बघून घेऊ. एक बीम सांगितलं आहे सिम्पली आपल्याला या पद्धतीने, आणि सपोर्टेड ॲट द एंड्स म्हटलेलं आहे, म्हणजे 2 सपोर्ट राहतील त्याला. इथं RA आणि इकडच्या साईडला
बी, हा पॉईंट राहील तुमचा ए, इकडचा पॉईंट असणार आहे तुमचा बी. पुढे काय सांगितलं आहे बघा, द बीम कॅरीज अ पॉईंट लोड ऑफ 2 kN अपवर्ड. हे व्यवस्थित बघा, अ बीम कॅरीज एक पॉईंट लोड, बीमवर एक पॉईंट लोड आहे कितीचा, तर 2 kN आणि कुठं ॲक्ट होतो आहे, अपवर्ड म्हणजे वर चालला आहे, ॲट 2 मीटर फ्रॉम द ए पॉईंटपासून 2 मीटर अंतरावर एक पॉईंट लोड आहे 2 kN जो कुठे चालला आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, मग या ठिकाणी एक फोर्स दाखवून दिला 2 kN आणि हे अंतर किती सांगितलं आहे त्यांनी, हे अंतर सांगितलं आहे 2 मीटरचं आणि हे पूर्ण अंतर किती आहे स्पॅनचं, 9 मीटर ना. पुढे काय सांगितलं आहे बघा, अँड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता आत्तापर्यंत आपण पॉईंट लोडच बघितले, आता इथं रोलमध्ये कोण आलं आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड UDL. UDL कितीचा आहे, 1000 Nm/m. कुठं ॲक्ट, कसा ॲक्ट होतो, UDL ऑफ 1000 Nm/m डाऊनवर्ड ऑन अ, इथं डाऊनवर्ड सांगितलं आहे, डाऊनवर्ड ऑन अ लेंथ ऑफ 6 मीटर फ्रॉम द बी. तर बीपासून 6 मीटर अंतरापर्यंत काय आहे त्या ठिकाणी, UDL आहे. चलो ठीक आहे, मग 6 मीटर सांगितलं आहे बघा. आता हे 2 आणि इथं किती सांगितलं आहे, इथून बीपासून किती सांगितलं आहे, 6, हे 6 हे 2 8, म्हणजे मध्ये किती अंतर उरेल, 1 मीटरचं. आणि हा उरलेला जो पूर्ण भाग आहे हा कोणाचा आहे, UDLचा आहे. UDL कितीचा सांगितलं आहे, 1000 Nm/m. ठीक आहे, आणि UDLचा स्पॅन जो आहे तो कितीचा सांगितला होता, 6 मीटरचा. 6 मीटरचा UDL आहे, 2 मीटरवर एक पॉईंट लोड होता आणि 1 मीटरबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. चलो ठीक आहे, पुढे काय सांगितलं आहे बघा, डिटरमाइन द सपोर्ट रिॲक्शन ॲनालिटिकली. सो सपोर्ट रिॲक्शन जे आहेत RA आणि RBच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. हा क्वेश्चन आहे. 6 मीटरचा UDL फ्रॉम बी, ए पासून 2 मीटर अंतरावर एक पॉईंट लोड जो अपवर्ड चालला आहे, UDL जो डाऊनवर्ड चालला आहे. चलो ठीक आहे, मग RA आणि RBची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. ठीक, आता UDL जरी आलेला आहे तरी घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्हाला करायचं काय, तर UDLचं कन्वर्जन कोणात करून टाकायचं राहतं, पॉईंट लोडमध्ये. म्हणजे परत मागचा क्वेश्चन सारखंच क्वेश्चन तयार होऊन जाईल, फक्त त्याच्यासाठी एक स्टेप वाढली आपली आता इथं. तर स्टेप काय वाढणार आहे बघा, आता पुढे काय करणार, तर UDLचं कन्वर्ट करायचं आहे कोणामध्ये, पॉईंट लोडमध्ये. तर मग पहिले आपल्याला डायग्राम तयार करावी लागेल. इथं अगेन रिॲक्शन RA, इथली रिॲक्शन काय राहील तुमची RB. हे अंतर किती आहे, 9 मीटर. ठीक आहे, मग इथं होता एक पॉईंट लोड. पॉईंट लोडला आपल्याला काही करू नाही शकत, आपण त्याला तसंच ठेवायचं राहतं. 2 kN पॉईंट लोड आहे, त्याचं अंतर सांगितलं होतं त्यांनी 2 मीटर. इथून परत 1 मीटर अंतर सोडून द्यायचं तिथं ॲज इट इज. मग आता हा पुढचं अंतर राहिलं किती, हे अंतर आहे तुमचं 6 मीटरचं, ज्याच्यामध्ये काय पसरलेला होता, UDL. मग आता UDLला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे, कालच्या लेक्चरला आपण शिकलेलो आहे. लास्ट लेक्चरमध्ये काय करत होतो आपण, UDLची जी काही इंटेन्सिटी दिलेली राहील त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, त्या डिस्टन्सने. तर 1000ला मल्टिप्लाय करणार तुम्ही, UDLचं जितकं डिस्टन्स राहील, UDLचं किती अंतर आहे 6, तर 1000 गुणिले 6 किती होतील 6000. तर 6000चा पॉईंट लोड आहे. UDLचं कन्वर्जन मी कशात करतो आहे, पॉईंट लोडमध्ये. आणि कसं करतो आहे, तर UDLची इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय इट्स डिस्टन्स. आणि तो UDLचा जो पॉईंट लोड तयार होतो तो कुठे ॲक्ट होतो, त्याच्या एक्झॅक्टली सेंटरला. मग हे कितीचं आहे, 6 मीटर. तर 6 मीटरचं एक्झॅक्ट हाफ किती होऊन जाईल, इथंच करतो मी पाहिजे तर, 6 मीटरचं एक्झॅक्ट हाफ किती होऊन जाईल, हे 3 मीटर आणि इकडे 3 मीटर. 6 मीटरचं एक्झॅक्ट हाफ करून घेतलं आणि इथं काय तयार झालं तुमचं, UDLचा पॉईंट लोड कितीचा, तर 6000 मीटर. कसा केला परत एकदा सांगतो बघा, UDLची जी काही व्हॅल्यू राहते त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने, तर UDLचं जितका डिस्टन्स राहील त्याच्याने. तर 1000 गुणिले 6 किती झालं, 6000. आणि हा 6000चा जो पॉईंट लोड आहे तो पॉईंट लोड ॲक्ट होतो आहे. ठीक आहे, कुठे ॲक्ट होतो आणि तो पॉईंट लोड, तर UDLचा जितका स्पॅन राहतो, UDLचं जितकं अंतर राहतं त्याच्या एक्झॅक्टली हाफला तो ॲक्ट होत असतो. तर मग पूर्ण अंतर किती होतं, 6. तर 6चे अर्ध किती होऊन जाईल, 3. तर 3 मीटर या साईडला, 3 मीटर त्या साईडला. आणि हा जो पॉईंट भेटेल तुम्हाला सेंटरला, इथं ॲक्ट होईल तो पॉईंट लोड. आणि पॉईंट लोड कितीचा आहे आता, 6000 न्यूटनचा. ठीक आहे, इथं 6000 न्यूटन आहे आणि इथं 2 kN आहे. बघा आता आपल्याला हे चेंज करावं लागेल. तर इथं आपल्याला न्यूटनमध्ये दिलेलं आहे आणि इथं kN. मग 2 kN म्हणजे किती न्यूटन राहतं,
इथं तुम्ही पाहिजे तर याला किलो न्यूटनमध्ये करा किंवा मग याला न्यूटनमध्ये करा, तुमची इच्छा. मी यालाच किलो न्यूटनमध्ये लिहून घेतो. 6000 न्यूटन म्हणजे किती होतं? 6 किलो न्यूटन. एक किलो न्यूटन म्हणजे किती? 1000 न्यूटन. मग 6000 न्यूटन म्हणजे किती किलो न्यूटन राहील? तर 6 किलो न्यूटन. मग आता सिम्पल जसा मागचा क्वेश्चन होता तसंच आता हा पण तयार होऊन गेला. याच्यामध्ये किती फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला? टोटल 4. कोणकोणते? एक 2 किलो न्यूटनचा, एक 6 किलो न्यूटनचा, एक RA आणि एक RB. RA आणि RBची व्हॅल्यू काढायची आहे. सगळे फोर्सेस व्हर्टिकल आहे. सगळे फोर्सेस व्हर्टिकल आहे म्हटल्यावर काय लावणार तुम्ही की समेशन ऑफ F(y) इज इक्वल टू काय राहील? 0. समेशन ऑफ F(y) इक्वल टू 0 मध्ये काय करतो आपण? जे वर जाणारे आहे त्यांना पॉझिटिव्ह, जे खाली जाणारे आहे त्यांना निगेटिव्ह पकडतो. मग वर जाणारं कोण आहे इथे? RA आणि RB. दोघांना काय पकडणार? पॉझिटिव्ह. इथं 2 किलो न्यूटनचा जो फोर्स आहे तो सुद्धा कुठं चालला आहे? वर. तर म्हणून तो पण काय येईल? प्लस. आणि जो खाली येतो आहे तो एकटा कोण आहे? 6 किलो न्यूटनचा फोर्स, म्हणून तो काय घेतला? मायनस. इज इक्वल टू काय येईल इथे? 0. तर RA प्लस RB प्लस 2 मायनस 6 किती होता? -6 प्लस 2 -4. तर -4 इकडं पाठवला तर काय होऊन जाईल? +4. तर RA प्लस RB इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला? 4. ही आणि हे भेटलं तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट. आता RA आणि RB दोन्ही माहीत नाही आहे, दोघांची व्हॅल्यू काढायची आपल्याला. पण आपल्याला हे माहीत पडून गेलं की RA आणि RB दोघी मिळून उत्तर किती येणार आहे? तर 4 इतकं उत्तर येणार आहे. चलो ठीक आहे. मग आता काय करणार? जसं लास्ट क्वेश्चनमध्ये केलं होतं. काय केलं होतं आपण लास्ट क्वेश्चनमध्ये? की एकदा समेशन ऑफ F(y) झालं की त्यानंतर आपण लावला होता मुवमेंट. आता परत एकदा मुवमेंट लावतो आहे मी, व्यवस्थित समजून घ्या. मुवमेंट कुठं लावू शकता तुम्ही? तर मुवमेंट अशा ठिकाणी लावतो आपण जी व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. तर आपल्याला कोणकोणती व्हॅल्यू माहीत नाही आहे? एक RAची आणि एक RBची. दोघांपैकी तुम्ही कुठं बी मुवमेंट लावू शकतात. मी सजेस्ट करतो आहे की Aवर लावा. Aवर का लावतो आहे तर बघा, समेशन ऑफ मुवमेंट ॲट A इज इक्वल टू काय होऊन जाईल? 0. काय सांगितलं होतं? सगळ्यात पहिले RA मुवमेंटचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्टन्स आहे ना. तर फोर्स कितीचा आहे? RAचा. ना व्हॉट अबाउट डिस्टन्स? मी काय सांगितलं होतं की ज्या पॉईंटवर तुम्ही मुवमेंट लावताय जर त्याच्यामधूनच फोर्स पास होत असेल, RAची जी रिॲक्शन आहे ती A पॉईंटमधूनच जाईल ना, तर त्याचं डिस्टन्स किती होऊन जातं? 0. ठीक. पुढचा फोर्स कितीचा आहे? 2 किलो न्यूटनचा. प्लस येईल का मायनस येईल मला माहीत नाही. 2 इंटू. ना व्हॉट अबाउट डिस्टन्स? फोर्स कसा आहे? व्हर्टिकल. डिस्टन्स कसं पाहिजे? हॉरिझॉन्टल. किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे बरं? कशामधला डिस्टन्स बघतो आपण? ज्या पॉईंटवर मुवमेंट लावतो आहे त्या पॉईंटपासून तर ज्या पॉईंटवर आपण फोर्स लावला आहे त्या पॉईंटपर्यंतचं. सो 2 आणि A यांच्यामधलं अंतर किती आहे? 2 मीटर. सो इथं काय होऊन जाईल? 2 इंटू 2. आता हा प्लस येईल का मायनस येईल? काय सांगितलं होतं मी? जर क्लॉकवाईज फिरला तर काय घ्यायचं? प्लस. जर अँटी क्लॉकवाईज फिरला तर काय घ्यायचं? मायनस. मग आता A पॉईंटकडे जर 2 किलो न्यूटन लावायचं आहे तर कसा फिरेल बघा बरं. तो वर चालला आहे तर वरूनच फिरेल ना असा इथं या अशा पद्धतीने. तर कसा येतोय तो? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज आला म्हटल्यावर मायनस. ठीक आहे. चलो 2चं काम झालं. पुढचा फोर्स कोणता आहे? 6 किलो न्यूटनचा. मग पहिले 6 इंटू डिस्टन्स किती त्याचं? फोर्स कसा आहे आपला? व्हर्टिकल. डिस्टन्स कसं लागेल? हॉरिझॉन्टल. तर 6चं आणि Aचं किती अंतर आहे? मी Aपर्यंतच का घेतो आहे? कारण मी मोमेंट Aवर लावलेलं आहे. तर हे अंतर किती होऊन जाईल आता? 3 आणि 1 4. 4 आणि 2 6. तर 6 किलो न्यूटन आणि A या दोघांमधलं अंतर किती? तर 6चं. तर इथं काय होऊन जाईल? 6 इंटू 6. आता हे प्लस येणार की मायनस येणार? तर A पॉईंटवर तुम्ही मुवमेंट लावताय आणि 6 किलो न्यूटनचा फोर्स कुठं चालला आहे? खाली. तर हा खालून ज्यावेळेस फिरून येईल तो असा येणार आहे ना Aकडे. असा जर येतोय म्हटल्यावर तो क्लॉकवाईज येतो आणि क्लॉकवाईज असेल तर काय घेणार आपण? त्याला प्लस घेणार. ठीक आहे. आता राहिला आपला लास्ट फोर्स जो म्हणजे RB. तर RB मल्टिप्लाय बाय त्याचा डिस्टन्स किती आहे? Bचं Aपर्यंतचं अंतर किती सांगितलं आहे? 9 मीटर. मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू काय होऊन जाईल? 0. आता आपल्याला त्याला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं ते बघा. RB कुठं चाललेला आहे? वर. तर वरून Aकडे यायला त्याला असं फिरून यावं लागेल या पद्धतीने. तर अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. अँटी क्लॉकवाईज फिरला म्हणजे काय घेणार? इथं तुम्ही मायनस घेणार. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही समेशन ऑफ F(y) लावताय त्यावेळेस वर चालला तर प्लस, खाली चालला तर मायनस. मुवमेंट लावताय त्याच वेळेस क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा रोल येतो, अदरवाईज येत नाही. ठीक आहे. मुवमेंट लावला तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा भाग येईल. ठीक आहे. मग RA इंटू 0 काय होऊन जाईल? 0. 2 इंटू 2
4. 6 × 6 36. मधले साईन जसे तसे ठेवतो आहे आपण. मायनस ॲज इट इज ठेवला. 9 × RB 9 RB इज इक्वल टू काय होऊन गेलं 0. -4 + 36. तुम्ही कॅल्सीमध्ये करू शकता डायरेक्टली. कॅल्सीमध्ये ॲज इट इज ठेवायचं. -4 + 36 उत्तर येईल तुमचं 32. -9 RB इज इक्वल टू 0. -9 RB पलीकडे जाताना काय होऊन जाईल प्लस. तर 32 इज इक्वल टू काय होणार आहे 9 RB. देअरफॉर RB इज इक्वल टू काय होणार आहे 32 / 9. आणि RB इज इक्वल टू जर तुम्ही 32 / 9 केलं तर 32 / 9चं उत्तर बघून घ्या किती येतं. तुमचं आन्सर आलं पाहिजे RBचं 3.555 किलो न्यूटन. ठीक आहे. आणि RAचं याला तुम्ही न्यूटनमध्ये बी लिहू शकता. हा किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करतो आपण 1000ने. ठीक आहे. इथं न्यूटनचं किलो न्यूटन करायचं होतं कितीने भागलं होतं मी 1000ने. लहान युनिटमधून मोठ्या युनिटमध्ये चाललो आहे तर डिवाईड करतो आहे. मोठ्या युनिटमधून जर लहान युनिटमध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं. तर उत्तर तुमचं काय आलं असतं 1000ने मल्टिप्लाय केलं तर या पद्धतीने उत्तर येईल है ना. सगळे 0 सरकून जातील. तर 3555.55 न्यूटन ही भेटली तुम्हाला कसली व्हॅल्यू RBची. आता ही RBची व्हॅल्यू कुठे पुट करणार तुम्ही इक्वेशन 1मध्ये. तर इथं काय होऊन जाईल RA + RB इज इक्वल टू काय होतं 4. तर RAच्या ऐवजी कोणती व्हॅल्यू पुट करणार इथं 4 आहे बरं. आणि हे 4 कोणते होते किलो न्यूटनचे. तर व्हॅल्यू कोणती पुट करणार ही 3500 वाली व्हॅल्यू पुट नका करू नये तर उत्तर कुठं चाललं जाईल तुमचं ते. ही व्हॅल्यू पुट कराल RAच्या जागी 3.555 प्लस RB इज इक्वल टू 4. RB काढायचं आहे तर ही प्लस व्हॅल्यू इकडे येताना मायनस. जर ही प्लसची व्हॅल्यू इकडं आणून मायनस केली तर इथं लिहून देतो मी उत्तर छोटंसं आता. तर RB इज इक्वल टू काय येतं 4 - 3.555. तर RB इज इक्वल टू उत्तर आलं पाहिजे तुमचं काय 0.444 न्यूटन. सॉरी किलो न्यूटन. दिस विल बी युअर आन्सर. बघा चेंज कुठे झाला फक्त इथे UDL इंट्रोड्यूस झाला तर UDLचं कन्वर्जन मी पॉईंट लोडमध्ये केलं. बाकी प्रोसेस सेम आहे. कॅल्क्युलेशनचा भाग तुम्ही करू शकता. प्रोसेस एकदा व्यवस्थित बघून घ्या कशी होते फक्त. ठीक आहे. तर हे झाले तुमचे क्वेश्चन. म्हणजे हे अशा टाईपचे क्वेश्चन राहतील तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीमवर. ठीक आहे. अजून 1-2 क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असतील मुवमेंटबद्दल. त्यानंतर बऱ्याच स्टुडंटला प्रॉब्लेम येतो की हे वर प्लस खाली मायनस कधी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कधी घ्यायचं. तर ते एकदा मी परत सांगून देतो बघा की ज्यावेळेस FOY लावताय तुम्ही त्यावेळेस वर जाणारा प्लस खाली जाणारा मायनस. मोमेंट लावताय तर क्लॉकवाईज प्लस अँटी क्लॉकवाईज मायनस. एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया परत. बघा मागचे जे 2 क्वेश्चन पाहिले आपण त्यामध्ये पहिला क्वेश्चन बेसिक होता. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये UDL टाकला. आता परत तिसरा क्वेश्चनमध्ये एक छोटासा चेंज. बाकी प्रोसेस सेम राहील. एकदा तुमचा बीमची डायग्राम ड्रॉ तयार झाली की मग तेच राहतं. FOY लावा मुवमेंट लावा RA RBची व्हॅल्यू काढा झालं. ठीक आहे. क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. पहिले आपण डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करू. बघा क्वेश्चन काय आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आहे ज्याचं वेट दिलं आहे 40. जसं तुम्हाला क्वेश्चनमध्ये सिम्पली सपोर्टेड दिसलं तसं तुमचा पेन पहिले काय म्हणेल की इथं यायचं एक स्ट्रेट लाईन म्हणजे बीम काढायचं. याला नाव द्यायचं A, याला नाव द्यायचं B. इथं भेटणारे रिॲक्शन ॲट A, इथं भेटेल रिॲक्शन ॲट B. एवढं तर फिक्स आहे सगळ्या ठिकाणी. ABची लेंथ किती सांगितली त्यांनी 5 मीटर. चलो ठीक आहे. तर A ते Bचं अंतर दिलेलं होतं 5 मीटर. तर मी दाखवून दिलं ABचं अंतर 5 मीटर आहे. 2 पॉईंट लोड आहे. एक 30 किलो न्यूटनचा आणि एक 50 किलो न्यूटनचा. चलो ठीक आहे. कुठं आहे माहिती का अजून नाही. तर मग राहू द्या 30 आणि 50 2 पॉईंट न्यूटन आहे. आर ॲक्टिंग ॲट अ डिस्टन्सेस ऑफ 2 मीटर अँड 3 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड. सांगितलं काय की लेफ्ट हँडपासून 2 मीटर अंतरावर आणि लेफ्ट हँडपासून 3 मीटर अंतरावर हे 2 पॉईंट लोड ॲक्ट होत आहेत. चलो ठीक आहे. मग आता हे जर तुम्हाला कन्फ्युजन आहे की ते वरती ॲक्ट होत आहेत की खाली ॲक्ट होत आहेत तर हे लक्षात ठेवा की बीमवर जो लोड राहतो तो मोस्टली खालीच ॲक्ट होतो. बीमवर जो लोड येईल तो असाच येईल ना. आता तुम्ही म्हणाल मागच्या क्वेश्चनमध्ये तो 2 किलो न्यूटनचा वर दिला होता. मग त्यांनी क्वेश्चनमध्ये तसं क्लिअरली मेन्शन केलं होतं की 2 किलो न्यूटनचा पॉईंट लोड ॲक्टिंग अपवर्ड है ना.
जर अपवर्ड मेन्शन नाही आहे तर सगळे फोर्सेस कसे राहतील मग डाऊनवर्डच राहतील जे बीमवर ॲक्ट होतात. तर मग बीमवर इथं एक लोड ॲक्ट होतो आहे, तो किती अंतरावर आहे पहिला 30 किलो न्यूटनचा लोड. किती अंतरावर सांगितलं आहे 30 किलो न्यूटन. किती अंतरावर आहे 2 मीटर. दाखवून दिलं इथून मग 2 मीटर. ठीक आहे. पुढचा 50 किलो न्यूटन आहे ॲक्टिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 मीटर. सो इथून 3 मीटर अंतरावर की काय सांगितलं आहे त्यांनी, इथूनच 3 मीटर अंतरावर इथं एक लोड आहे किती 50 किलो न्यूटन आणि हे अंतर किती सांगितलं आहे त्यांनी 3 मीटर. फ्रॉम द लेफ्ट हँड सांगितलं होतं फाइंड द सपोर्ट रिॲक्शन. ठीक आहे. आणि एक गोष्ट जी आपण मिस केली या ठिकाणी ती काय 30-50 तर दिसलं मला, पण हे 40 काय हा प्रश्न आहे. सांगितलं काय बघा, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ वेट 40 किलो न्यूटन. यापूर्वीच्या दोन्ही क्वेश्चनमध्ये बीमचं वेट दिलेलं नव्हतं, त्यामुळे आपण ते पकडलेलं नाही. ह्या क्वेश्चनमध्ये बीमचं सुद्धा वेट दिलेलं आहे आणि ते किती आहे 40 किलो न्यूटन. मग आता बीमचं वेट कुठं दाखवायचं, तर ऑलवेज लक्षात ठेवा की कोणतीही बॉडी असो, बीमच काय तर जगातली कोणतीही बॉडी, त्याचं वेट त्याच्या सेंटरमधून कुठं ॲक्ट होतं व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे. कोणतीही बॉडी असू द्या. आता लॅमिस थेरमच्या क्वेश्चनमध्ये आपण केलं की वेट आपण कसं दाखवायचो ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, कुठून सेंटरमधून. तर मग ह्या 5 मीटरच्या बीमचं सेंटर कुठं सापडेल तुम्हाला, हे इथं 2.5 मीटरवर. पूर्ण किती येतो 5 मीटरचा बीम आहे ना, तर त्याचं सेंटर कुठे भेटेल 2.5 मीटरवर. आणि या 2.5 मीटरवर काय ॲक्ट होईल त्याचं वेट, ते किती राहील 40 किलो न्यूटन. झालं, एवढा एक चेंज आहे क्वेश्चनमध्ये. हे 3 एकटा फोर्स तुम्ही लाईनीत लावून दिले, झालं तुमचं काम. ठीक आहे. आता परत काय करायचं आहे, फाइंड द सपोर्ट रिॲक्शन म्हणजे आर ए आणि आर बीची व्हॅल्यू काढायची. एवढा एक क्वेश्चन करून देतो मी. यानंतरचे क्वेश्चन जे राहतील जर काही चेंज असेल तेवढा मी सांगेल, बाकी तुम्हाला करायचे राहतील. आन्सर मी सांगून देणार आहे. पहिले मी क्लासमध्ये पण घेतलेले, तुमच्याकडे जर घरी आपल्या क्लासची वही असेल तर त्याच्यात तुम्हाला हे क्वेश्चन सापडतीलच. जर समजा काही अडचण आली तुम्ही विचारू शकता. मग सगळ्यात पहिले बघा टोटल फोर्सेस किती आहे 30, 40, 50. 3 आर ए आणि आर बी 2, 3 आणि 2 5 फोर्सेस आहे. 5 पैकी 3 कुठे चाललेले आहेत खाली. हे तिन्ही फोर्स काय पकडणार मग आपण निगेटिव्ह. जे वर चालले त्यांना पॉझिटिव्ह. सगळ्यात पहिली स्टेप समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. यामध्ये पाहिजे तर सवय करून घ्या अशी की वर जाणारे मी पॉझिटिव्ह घेणार आहे, खाली जाणारे मी निगेटिव्ह घेणार आहे. मग वरून खाली कोण चाललं आहे, सॉरी खालून वर कोणतं चाललं आहे आर ए आणि आर बी. दोघांना काय घ्यायचं प्लस. 30, 40, 50 तिन्ही खाली चाललेत म्हटल्यावर मायनस येतील. -30, -40, -50 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ॲडिशन जर केली 30, 40 आणि 50 तिघांची ॲडिशन बघा काय येतं आर ए प्लस आर बी. 40 आणि 30 70 आणि 50 120 -120 इज इक्वल टू काय होऊन जाईल 0. -120 पलीकडे जाताना काय होऊन जाईल प्लस. पहिला इक्वेशन भेटला आपल्याला की आर ए प्लस आर बी इज इक्वल टू काय 120. इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक. मग आता इक्वेशन फाइंड झालं, त्याच्यानंतर आपण काय करतो मुवमेंट लावतो. मुवमेंट कुठं लावू शकता तुम्ही एवर लावू शकता किंवा बीवर लावू शकता. आपण कुठे लावतो एवर लाव. सो समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. बीवर लावलं तर काय फरक पडेल, जे क्लॉकवाईज येणार आहे तिथं ते सगळे अँटी क्लॉकवाईज फिरायला लागतील. म्हणजे इथं प्लस येणार होते एवर, ते सगळे बीवर जाता जाता मायनस होतील. एवढाच फरक पडतो. तुम्ही पाहिजे तर ट्राय करू शकता. आन्सर हेच आहे. एवर जर लावलं तर सगळ्यात पहिले हा जो आर एचा फोर्स आहे ना रिॲक्शन आर ए मल्टिप्लाय बाय डिस्टन्स, परत तेच 0. कारण फोर्स कुठून पास होतो आहे ए पॉईंटमधून. मोमेंट कुठे लावला जातो आहे ए पॉईंटवर. डिस्टन्स 0 होऊन जातो. पुढचा फोर्स 30चा प्लस येईल का मायनस येईल मला माहीत नाही, पण मला हे माहिती की क्लॉकवाईज आला तर मी प्लस घेणार आहे, अँटी क्लॉकवाईज आला तर मायनस घेणार आहे. पुढचा फोर्स आहे माझा 30चा. डिस्टन्स किती आहे ए पॉईंट आणि 30मध्ये, तर मला दिसतं आहे की ए आणि 30मध्ये डिस्टन्स 2च आहे. मग आता 30चा फोर्स कुठं चालला आहे खाली ए पॉईंट. मग खालून जाऊन तो कसा फिरेल, खालून इकडे येईल ना तो इकडे असा, तर क्लॉकवाईज येतो. तर क्लॉकवाईज झाला म्हणजे काय येतो तो प्लस. 40चा परत 40चा बी कसा येईल क्लॉकवाईज, 50चा बी कसा येईल क्लॉकवाईज. तर तिन्ही प्लस प्लस होणार आहेत ते. तर प्लस 40 गुणिले 40 आणि एचं अंतर किती राहील, मी आताच सांगितलं की 40 काय आहे तर बीमचा वेट आहे आणि वेट कुठं ॲक्ट होतं सेंटरला. तर बीमचा टोटल स्पॅन किती आहे, टोटल लेंथ किती बीमची 5 मीटरची सांगितली इथे आहे ना. तर बीम जर पूर्ण 5 मीटरचा आहे तर त्याच्या अर्ध किती झालं 2.5 मीटर. तर म्हणून इथं काय आलं 40 ×
2.5. पुढचा कोण आहे 50, तो बी कसा फिरणार आहे क्लॉकवाईज. तर 50 इंटू 50चं डिस्टन्स एपर्यंतचं किती आहे इथं सांगितलं होतं त्यांनी 3 मीटर आहे लेफ्टपासून. डायग्राम आपण अशी पण ड्रॉ केलेली आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर बघून घ्या. ए पासून तर 50पर्यंतचं अंतर 3 मीटर आहे. आता शेवटचा कोण उरला आर बी इंटू डिस्टन्स बघून घेऊ. बी पासून तर एपर्यंतचं अंतर किती आहे 5 मीटर इज इक्वल टू काय होऊन जाईल 0. तर मग आता याला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं. आर बी कुठे चालला आहे वर, तर बीमपासून वर जाऊन तो एकडे कसा फिरून येईल अँटी क्लॉकवाईज फिरून येईल म्हटल्यावर इथं काय येईल मध्ये मायनस येऊन जाईल. तेच परत समेशन ऑफ मुवमेंट लावला आपण, इक्वेशन तयार झालं आहे. आर ए इंटू 0 काय होऊन जाईल 0. 30 इंटू 2 काय होऊन जाईल 60. 40 इंटू 2.5 40 इंटू 2.5 किती होतात कॅल्सीमध्ये करू शकता तुम्ही 100. एक एक करा, ज्यांना एकसोबत कॅल्सीमध्ये करता येत नाही त्यांनी. नाही तर मग तुम्ही असे ब्रॅकेट टाकून जरी केलं तरी आन्सर येऊन जाईल ना, पण विदाऊट ब्रॅकेट नका करू, आन्सर चुकून जातं. 50 इंटू 3 किती होतं 150 मायनस 5RB इज इक्वल टू 0. ॲडिशन करू सगळ्यांची. बघा आता 100 प्लस 150 किती होतात 250. 250 आणि 60 310 मायनस 5RB इज इक्वल टू 0. मायनस इकडे येताना काय होऊन जाईल प्लस. सो 310 इज इक्वल टू काय भेटलं 5RB. RB काढायचं आहे तर 5 हा जो मल्टिप्लाय होतो आहे खाली येताना काय होऊन जाईल डिवाइड. तर RB इज इक्वल टू 310 डिवाइड बाय 5. तर इथून भेटून जाईल तुम्हाला RBची व्हॅल्यू 310/5 करून बघा 62 किलो न्यूटन हे उत्तर येईल. मी किलो न्यूटन कुठून घेतलं तर या ठिकाणी मी बघितलं की सगळ्या फोर्सेसची व्हॅल्यू कशात दिलेली आहे किलो न्यूटनमध्ये. तर याचा अर्थ RBची व्हॅल्यूसुद्धा कशामध्ये येईल किलो न्यूटनमध्ये. RB माहीत पडलं तर इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन 1 सांगतं आहे की RA प्लस RB इज इक्वल टू किती आहे 120. तर RA प्लस RBची व्हॅल्यू 62 इज इक्वल टू 120. RA इज इक्वल टू काय होऊन जाईल 120 मायनस 62. 120 मायनस 62 केलं की आन्सर भेटून जाईल तुम्हाला 58 किलो न्यूटन. तर हे तुमचे RA आणि RBचे आन्सर आहे. जे काही फायनल आन्सर आलेले आहेत त्यांना लिहून एकदा ब्रॅकेट करून घ्यायचं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. या क्वेश्चनची मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून देईल आणि जे इक्वेशन्स येणार आहेत ते सांगून देतो, आन्सर सांगून देतो, कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे. आता याच्यानंतर पण मी 1-2 क्वेश्चन होमवर्कसाठी देणार आहे, ते तुम्हालाच करावे लागतील. क्वेश्चन बघा काय, बीम ABCD सपोर्टेड ॲट A अँड D. ठीक आहे, ABCD एक बीम आहे ज्याला सपोर्ट केलेला आहे आपण A आणि D पॉईंटवर. सच दॅट LAB दिलं आहे. म्हणजे काय दिलेलं राहतं हे लेंथ ऑफ AB आणि लेंथ ऑफ BC किती आहे 1 मीटर. मी या साईडला डायग्राम ड्रॉ करतो बघा. बीमचं नाव होतं ABC आणि D. आणि A आणि D पॉईंटवर काय सांगितलं आहे त्यांनी की A आणि D पॉईंटवर सपोर्ट आहे. तर A आणि A टू B आणि B टू C अंतर किती आहे 1 मीटर. आणि लास्ट C टू Dचं अंतर किती आहे 2 मीटर. म्हणजे टोटल किती झालं बरं, ABचं 1, B टू Cचं 1 आणि परत CDचं 2. 1 1 2 म्हणजे 4. तर इथं A पासून एक पॉईंट पाहिजे तुम्ही इथं नाव घेऊन टाका B पॉईंटवर एक लोड राहील. ठीक आहे, A B C आणि D असं काहीतरी असेल. तर A आणि Bचं अंतर किती आहे 1 मीटर. B आणि Cचं अंतर पण 1 मीटर आणि C आणि Dचं अंतर 2 मीटर असंच सांगितलं आहे. आणि सांगितलं काय बघा पुढे, अंतर तर झालं. पुढे सांगितलं आहे कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 15 किलो न्यूटन अँड 20 किलो न्यूटन. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे कोणते पॉईंट लोड 15 आणि 20 किलो न्यूटनचा ॲक्ट होतो आहे कुठं B आणि Cवर. म्हणजे B पॉईंटवर लोड आहे आपला 15 किलो न्यूटनचा आणि C पॉईंटवर लोड आहे आपला इज 20 किलो न्यूटनचा. ठीक. आणि पुढे काय सांगितलं आहे स्पॅन CD जो लास्टचा पार्ट आहे हा CDचा. तर CD हॅज अ UDL ऑफ 10 किलो न्यूटन पर मीटर. तर CDमध्ये UDL आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि UDL कितीचं आहे 10 किलो न्यूटन पर मीटरचं आहे. ठीक आहे, तर फाइंड आउट करायचं आहे सपोर्ट रिॲक्शन म्हणजे RA आणि RBची व्हॅल्यू काढायची. बघा तिथं UDL येऊन गेला. UDL आला म्हणजे काय करणार आपण त्याला कन्वर्ट करणार कोणामध्ये पॉईंट लोडमध्ये. चेंज काय होईल डायग्राममध्ये
बाकी तर सगळं सेम राहतं, फक्त UDLच्या ऐवजी काय दाखवतो आपण, पॉईंट लोड. इथं RB, इथं RA, टोटल अंतर किती आहे 4 मीटर. इथं येऊन जाईल तुमचा A, इथं एक पॉईंटवर 15 किलो न्यूटनचा लोड. अंतर किती इथं कोणत्या पॉईंटवर येतो B. इथं एक पॉईंट येईल तुमचा C, ज्याच्यावर लोड अप्लाय होतो आहे 20 किलो न्यूटनचा. चलो ठीक आहे ना. व्हॉट अबाउट दिस UDLचं काय करणार, काय सांगितलं होतं मी की UDLची जी काही इंटेन्सिटी राहते त्या इंटेन्सिटीला मल्टिप्लाय करायचं UDLचं जितकं डिस्टन्स राहील त्याच्यासोबत. तर इंटेन्सिटी किती आहे 10ची, डिस्टन्स कितीचं आहे 2चं, 10 गुणिले 2 किती होणार 20. हा 20 काय झाला तुमचा पॉईंट लोड. ॲक्ट कुठं होईल त्याच्या सेंटरला. अंतर किती येते 2, तर 2च्या सेंटर, 2चं सेंटर किंवा हाफ किती राहील त्याचं 1 मीटर. म्हणजे इथून 1 मीटर, इथून 1 मीटर, हे पण 1 मीटर, हे पण अंतर 1 मीटर. तर सगळे 1-1 मीटरचे पार्ट होऊन गेले. ठीक आहे. आणि हा कितीचा आहे 20 गुणिले 2 म्हणजे 20 किलो न्यूटन. 10 into 2 दॅट इज 20 किलो न्यूटन. आणि ॲक्ट कुठं होईल त्याच्या एक्झॅक्ट सेंटरला. आता तुम्हाला डायग्राममध्ये क्लिअर मी तुम्हाला 3 पॉईंट लोड जे व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होत आहे, 2 रिॲक्शन, जसा लास्ट क्वेश्चन होता सेम तसाच क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मी तुम्हाला एकदा पाहिजे तर याचे आन्सर सांगून देतो की आन्सर काय येतील. याचं इक्वेशन येईल तुमचं की RA + RB इज इक्वल टू येतील तुमचा 55. इथं RAचं आन्सर येणार आहे तुमचं, एक सेकंड ना, सॉरी RB नाही येणार, इथं RA आणि काय येईल बरं, इथं कोणता पॉईंट आहे D आहे ना, तर इथं आपण काय देणार RD. चुकून ते B नाव दिलं गेलं, इथं काय येईल RD. RD का बरं, कारण D पॉईंटची वर भेटणारी रिॲक्शन आहे म्हणून, बाकी काही फरक नाही पडत. तर इथं RA + RD इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा 55. RDची व्हॅल्यू येते तुमची, RD इज इक्वल टू 28.75 किलो न्यूटन. आणि त्यानंतर RAचं आन्सर येणार आहे 26.25 किलो न्यूटन. कधी बी जर तुम्हाला चेक करायचं असेल की आपलं आन्सर करेक्ट आहे की नाही आहे, जे काही तुमचे उत्तरं येतात हे दोघं ॲड करून बघायचे. हे जर येत असेल तर आन्सर मे बी करेक्ट राहील. जर तुम्ही RD चुकून टाकलं असेल तर ते तसं बी चुकणार आहे. ठीक आहे, झालं, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. हे दोन्ही आन्सर फाइंड आउट करा. हे आन्सर आले पाहिजे तुमचे या क्वेश्चनचे. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क राहील. अजून एक क्वेश्चन देतो मी यानंतर, त्याचं सगळं काही म्हणजे डायग्राम वगैरे सगळं तुम्हालाच करायचं राहील.